नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड नगरपालिकेमध्ये कोण नगराध्यक्ष होणार पाहतोय आपण। प्राजक्ता कारू भाजपच्या संभाव्य नगराध्यक्षा उमरेडमध्ये होणार असल्याचं सध्या तरी संभाव्य चित्र आपण बघतोय। उमरेडमध्ये प्राजक्ता कारू भाजपच्या संभाव्य नगराध्यक्षा, सत्ता कुणाची येईल यावर देखील आपण नजर टाकूयात। सत्ता आपण बघतोय भाजपच्या 15 जागा इथं उमरेडमध्ये निवडून येऊ शकतात। आपण बघतोय उमरेडमध्ये आता कोणाची सत्ता येणार ते स्पष्ट झालेलं आहे। भाजपची सत्ता येऊ शकते असे संभाव्य आकडे सांगतायत। सतीश आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी या राजकीय गणितांचा जो आढावा घेतला, अंदाज वर्तवलाय, तो देखील पाहूया। हे नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपच्या सौ प्राजक्ता रोहित कारू, काँग्रेसच्या सुरेखाताई गंगाधर रेवतकर, तर शिवसेना शिंदे गटाच्या शालिनी दिलीप सोनटक्के आणि उभाटा गटाच्या रजनी प्रकाश वारे। तर एकूणच इथे चित्र असं दिसत आहे, काँग्रेस आणि भाजपमध्ये दुहेरी लढत होणार आहे। पण काही ठिकाणी असं दिसून येते की तिसरी आघाडी जी आहे, भाजपचा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट, त्याच्या ज्या उमेदवार आहेत शालिनीताई दिलीप सोनटक्के यांचा अल्पसा प्रभाव दिसून येणार आहे। तरी सुद्धा भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होईल। भाजपच्या उमेदवार प्राजक्ता रोहित कारू यांच्याकडे लोकांचा कल जास्त आहे, कारण त्या तरुण आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्यांचं विजन स्पष्ट आहे।